आपलं नाशिक, सारं जग त्याचा आशिक. वाचक स्वर मेधा भट वारे, लेखक अनामिक. खरं तर फक्त मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकर ह्यांचाच उल्लेख करून पुलंनी तसा आमच्यावर अन्यायच केला म्हणायचा. कारण महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर ज्यांच्या पुढे कर जोडावे अशा जुन्या शहरात नाशिक खूपच सिनियर आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची पर्णकुटी ज्या जागेवर होती असं मानलं जातं, त्या जागेवर आज उभं असलेलं काळाराम मंदिर याची साक्ष देतं. असो, तर तुम्हाला नाशिककर व्हायचंय का? व्हा, नक्की व्हा. पण त्यासाठी आधी नाशिकला नाशिक म्हणता आलं पाहिजे. उगाच सदाशिव पेठी थाटात अनुनासिक नाशिक म्हणाल तर तुम्ही पहिल्याच फेरीत बाद व्हाल. तुम्हाला कामधंद्यानिमित्त लागलेली पुणेरी हवा लगेच ओळखू येईल. खरा नाशिककर या शहराला नाशिक आणि गोदावरीला गंगा म्हणतो, हा अलिखित नियम आहे. नाशिककर व्हायचं असेल तर सार्वजनिक ठिकाणी भाषण करताना प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत हे वाक्य सुरुवातीलाच उच्चारलं नाही तर तो फाऊल गणला जातो. पूर्वेला टाकळीचा समर्थ स्थापित मारुती, पश्चिमेला त्र्यंबकेश्वर महादेव, उत्तरेला वणीची सप्तशृंगी देवी आणि दक्षिणेची कालिका माता, सांडव्यावरली देवी, नारोशंकराची घंटा असे भरभक्कम संरक्षण नाशिकला लाभलंय. खऱ्या नाशिककराला श्रीरामांबद्दल जेवढी आस्था आहे तेवढी कुंभमेळ्याबद्दल नाही. आपण मुळात श्रीरामांचे अनुयायी असल्याने पाप केलेच नाही तर धुवायचे काय आणि कशाला, असा रोख सवाल ते विचारतात. घरच्या नळाला रामकुंडाचंच पाणी असतं हा सार्थ विश्वास असल्याने आपण पुण्य पुरेसे कमावलं असल्यानं उगाच साधू लोकांना कशाला डिस्टर्ब करायचं, असा युक्तिवाद ते करतात. नाशिकचा पाऊस पाणी तर विचारूच नका. दुतोंड्या मारुती हा गेली कित्येक वर्ष पाणी कुठवर आहे हे सांगण्यासाठी रामकुंडावर तिष्ठत उभा आहे असा समस्त नाशिककरांचा पूर्वीपासूनचा समज आहे. एकदा का त्याने यथेच्छ जलविहार केला की पुढची 3 वर्ष पाण्याचं टेन्शन घ्यायचं नाही. नाशिकचे सण उत्सव हे इतर शहरांप्रमाणे असले तरी होळीनंतर 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी करून कॅलेंडरचा मान ठेवायचं काम अख्ख्या भारतात फक्त नाशिककरच करतात. त्यात पुन्हा रहाडीत उडी मारली नसेल तर तुमची रंगपंचमी वाया गेली म्हणून समजा. नाशिकची गंगा आणि तिच्या काठावरील घाट हा तर नाशिककरांसाठी अत्यंत आस्थेचा विषय आहे. स्विमिंग पूल यायच्या आधी समस्त नाशिककर पोहायला शिकले ते रामकुंडावर. चिमाजी अप्पांनी दिलेली घंटा आजही नारोशंकराची काकड आरती सुरू करते आणि त्या समोरच्या पटांगणावर वसंत व्याख्यानमाला रंगतात. नाशिककरांची राजकीय विचारसरणी हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. एकाच वेळी भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी साऱ्यांनाच आपला बालेकिल्ला नाशिक कसा काय वाटू शकतो हे खुद्द नाशिककर सुद्धा सांगू शकणार नाहीत. निवडून आलेल्या उमेदवाराला सुद्धा पुढच्या वेळी आपण राहू की नाही हे शेवटपर्यंत कोडं असतं. त्यामुळे एकाच वेळी राजसाहेबांशिवाय पर्याय नाही किंवा हेमंत गोडसे साहेबांनीच खरा विकास केला, अशी 2 टोकाची वाक्य इथे ऐकायला येतात. सांस्कृतिक क्षेत्रात मात्र नाशिकचा एक वेगळा चाप आहे. कुसुमाग्रज, सावरकर, दादासाहेब फाळके, वसंत कानेटकर अशा थोऱ्या मोठ्यांचे संस्कार झाल्याने जे जे उदात्त उन्नत महन मधुरते ते सारे आपल्यामुळेच असा समज असणं हे सुद्धा नाशिककरांचं लक्षण आहे. त्यामुळे एखादा नाटक अथवा प्रयोग नाशिकमध्ये चालला की तो जगात कुठेही चालू शकतो. महाकवी कालिदासाचं नाव नाट्यगृहाला देणं यावरून नाशिककरांची प्रगल्भ दृष्टी दिसते. खाण्याच्या बाबतीत मात्र नाशिककर कमालीचे चोखंदळ. मिसळ हा पदार्थ आपली जहागीर असून दुसऱ्या शहरात मिसळीच्या नावाखाली फरसाण टाकलेली आमटी खपवली जाते हा त्यांचा शुद्ध आरोप असतो. बुध्याची जिलबी, भगवंतरावांची खुर्चनवडी, कोंडाजीचा कांदा आणि कोथिंबीर घातलेला गरम गरम चिवडा
पांडेची मिठाई, अशोक बेकरीची कणकेची बिस्किटं, सायंताराचा साबुदाणा वडा हे ज्याच्या घशाखाली उतरलं नाही त्याने नाशिकच्या रहिवाशी दाखल्यावरून आपलं नाव कमी करून घ्यावं. कोणत्याही वरातीत नाचताना नाशिक ढोल किंवा कावडीच्या तालावर जो नागिन डान्स, कोंबडी डान्स, पोपट डान्स करू शकतो तोच खरा नाशिककर. तुम्ही भलं कोणत्याही कॉलेजात शिकलेलं असा, पण कॉलेज रोडला जर तुम्ही आपलं तारुण्य घालवलं असेल तरच तुम्ही नाशिककर आहात म्हणून समजा. नाशिककर हा इथल्या हवेसारखा थंड आणि आल्हाददायक स्वभावाचा आहे. तो मुंबईकरांसारखी धावपळ करत नाही. पुणेकरांप्रमाणे